उत्सव थाटात भक्तिमय वातावरणात संपन्न. विशेष आकर्षण ठरले वीरांगनांची बाईक रॅली, ढोल ताशा, विविध रथ आणि सांस्कृतिक सादरीकरण. 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात संपन्न झाला. सकाळी 6 वाजल्यापासून नागरिकांनी विविध रंगांचे आणि आकाराचे फेटे बांधून पारंपरिक वेशभूषेत उत्सवाची सुरुवात केली. परिसरात आनंदाचे व भक्तिमय वातावरण पसरले. सकाळी 6:30 वाजता मुख्य गेट व गणेश मंदिरावर गुढी उभारण्यात आली. यावेळी भव्य आणि रंगीबेरंगी महारांगोळी साकारण्यात आली, ज्याने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर सायकल स्वार आणि बाईक स्वारांमध्ये ध्वज व पताकाचे वितरण करण्यात आले. विशेषतः वीरांगनांची 200 बाईक्सची भव्य रॅली उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली. भगव्या पताका आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या वीरांगनांनी परिसर दणाणून सोडला. सांस्कृतिक व रथ मिरवणुकीने मिळवली उत्सवाला रंगत. सकाळी 7 ते 7:40 या दरम्यान वळण रस्त्यावर विविध गटांचे आकर्षक सांस्कृतिक सादरीकरण झाले. 10 वर्षातील लहान मुलांनी 100 सायकल स्वारांबरोबर सायकल यात्रा काढली. मुला-मुलींनी पारंपरिक वेशभूषेत विविध पौराणिक व्यक्तिरेखांचे दर्शन घडविले. 8 वाजता वेशभूषेतील रॅलीस सुरुवात झाली. यामध्ये तरुणांचे ध्वजनृत्य पथक, बोथाटी लाठी पथक 40 जण, लेझिम पथक 30 जण, मानवी मनोरे पिरामिड पथक 20 जण आणि लाठीकाठी पथक 8 जण यांनी अप्रतिम सादरीकरण केले. इराक बन गया, पर्शिया ईरान बन गया, इजिप्ट बदल गया, अल्जीरिया बदल गया, मोरक्को बदल गया, लेकिन हम नहीं बदले, हमारे ऊपर भी हमले हुए। कहीं जंगल शौक जवानों के, कहीं करतब तीर तुझीच सेवा करुताय गाणे, अंगाय माझे कोट्यान कोटी, भोरेश्वरा बातु घाल पोटी. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
रक्त चंदन विनाशी रूपं देहि जगन्नाथो लोकनाथो लीलाधीशः हरि जगन्नाथो लोकनाथो लीलाधीशः हरि दीनबन्धुर्दया सिन्धुः दीनबन्धुर्दया सिन्धुः कृपालु ही कहना। बहुत बढ़िया, क्या बात है ना, बहुत सुंदर दरबार में। थोड़ा साउंड बढ़ाइए पीछे से प्लीज, साउंड। वेरी गुड, वेरी गुड, जोरदार तालियां बजाइए। बहुत मेहनत हुआ है, पिछले एक साल से मेहनत कर रहा था ये ग्रुप, पिछले वर्ष से शुरू किया, अब जाके खत्म हुआ। ढोल ताशा वादकांचे 50 जण आणि महिलांच्या लेझिम पथकाचे 50 महिला असे सादरीकरण विशेष गाजले. विशेष आकर्षणे, विविध सांस्कृतिक रथ आणि नृत्य पथके. उत्सवात विविध भागातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे रथ मुख्य आकर्षण ठरले. त्यामध्ये भगव्या पोशाखातील श्रीमद भागवत प्रेमींचा संच 30 जण, पारंपरिक मराठी फुगडी व मंगळागौर नृत्य पथक, कृष्ण बलराम सुभद्रा जगन्नाथ कोणार्क चक्ररथ नृत्य ओडिसा, संत झुलेलाल रथ सिंधी समाज, अतिशय सुंदर असे घुमर नृत्य, सोमनाथ अंबाजी व श्रीनाथजी मंदिर रथ गुजराती समाज, अयोध्या राम मंदिर, महाकालेश्वर व बैद्यनाथ मंदिर रथ, उडुपी कृष्ण मंदिर व शृंगेरीचा रथ, विठ्ठल रखुमाई पालखी व वारकरी संप्रदायांची दिंडी, श्रीराम पंचायतन रथ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आई जिजाऊ व मावळ्यांचे रथ, गौमाता सेवा रथ व गोपूजन. या 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांनी ब्रह्मवृंदांच्या वेशात विविध स्तोत्रांचे सुंदर पठण करून वातावरण भक्तिमय केले. समाज प्रबोधनाचा संदेशही प्रभावीपणे मांडला. अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी समाज प्रबोधनपर संदेश देणारे रथ सादर केले. यातून सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण व भारतीय संस्कृतीचे महत्व अधोरेखित करण्यात आले. एकोप्याने साजरा झालेला अविस्मरणीय उत्सव
संपूर्ण उत्सवात समस्त बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सर्व वयोगटातील नागरिकांनी जोशात आणि भक्तिभावाने सहभाग नोंदवला. गुढीपाडव्यानिमित्त साजरी झालेली ही भव्य मिरवणूक व सांस्कृतिक सोहळा सर्वांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटून गेला.